छत्रपती संभाजीनगरातील श्वेता कासलीवाल यांनी सहनशक्ती आणि चिकाटी दाखवत 185 किलोमीटरची सायकल यात्रा पूर्ण केली आहे। कुंथलगिरीपर्यंतचा हा आव्हानात्मक प्रवास उत्साह, फिटनेस आणि निश्चयाच्या जोरावर त्यांनी यशस्वी केला। या प्रेरणादायी मोहिमेचा खास रिपोर्ट पाहूयात। छत्रपती संभाजीनगरातील जैन टॅग ग्रुपच्या अध्यक्ष श्वेता राकेश कासलीवाल यांनी 28 नोव्हेंबरच्या पहाटे सायकलची पेडल्स फिरवायला सुरुवात केली। काही तासात सलग सायकलिंग करत त्यांनी 185 किलोमीटरचा कठीण प्रवास पार केला आणि कुंथलगिरी गाठलं। अवघ्या 41व्या वर्षी शारीरिक सहनशक्ती, मानसिक ताकद आणि स्वतःला आव्हान देण्याची उर्मी यांचा सुंदर संगम या यात्रेत दिसून आला। रस्त्यावरील खडतर चढ, बदलतं तापमान, दमछाक करणारा मार्ग, तरीही श्वेतांनी हा एकही क्षण हार मानली नाही। कुंथलगिरी येथे पोहोचताच स्थानिकांनी त्यांचे स्वागत केले। मंदिरात पूजा अर्चना करून त्यांनी यात्रेचा उद्देश पूर्णत्वास नेला। या प्रवासात राजेश कासलीवाल, रौनक ठोले, सचिन कासलीवाल, विजय पाटोदी, संकेत पहाडे यांसारख्या सहकाऱ्यांनी त्यांना सातत्याने साथ दिली। सहनशक्ती, शिस्त आणि जिद्द असेल तर कोणतीही मर्यादा अडथळा ठरत नाही, हे श्वेता कासलीवाल यांनी दाखवून दिलं आहे। 185 किलोमीटरची ही सायकल यात्रा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। अनुभव असा होता की माझे पती आणि त्यांच्यासोबत अजून 3 साथीदार हे चौघं गेले होते गिरनारजीला, जे गुजरातमध्ये आहे। ते तिथून जाऊन आल्यानंतर कमीत कमी ते 600-650 किलोमीटर होतं। तिथून आल्यानंतर माझ्या मनात अशी एक इच्छा झाली की हे जर इतकं लांबचा प्रवास गाठू शकतात तर आपण का बरं नाही करू शकत, आपण पण हे सगळं केलं पाहिजे आणि करून बघायला पाहिजे। माझ्या मनात अशी इच्छा झाली तेव्हा मी माझ्याकडे एक जुनी सायकल आहे, त्याच्यावर मी प्रॅक्टिस करण्याचं ठरवलं। पहिल्यांदा मी जेव्हा सायकल घेतली हातात तेव्हा थोडं मला असं झालं की होईल का नाही, आपल्याकडून होईल का नाही होणार म्हणून। जेव्हा मी चालायला सुरुवात केली तेव्हा 5 किलोमीटर जाणं हे माझ्यासाठी फार अवघड होतं। मला म्हणजे लई थकवा पण आला होता, फार अवघड होतं माझ्यासाठी। नंतर मग मला असं वाटलं की बहुतेक आपल्याकडून होणार नाही, पण माझ्या मनात जिद्द होती का मला करायचंय, काहीतरी नवीन गाठायचंय। त्या दिवशीपासून मी हळूहळू प्रॅक्टिस सुरू केली। माझ्या मिस्टरने पण फार मला साथ दिली प्रॅक्टिसमध्ये पण। असं करता करता प्रॅक्टिस करून मी 26 जानेवारी 2025ला दौलताबादचं सायक्लोथॉनमध्ये पार्टिसिपेट केलं। तिथून जाऊन येणं कमीत कमी मला असं वाटतं नियर अबाउट किती किलोमीटर ते मला सांगता येणार नाही। ते करून आल्यानंतर माझ्यामध्ये थोडासा कॉन्फिडन्स आला की नाही तू करू शकते म्हणून। असं करता करता हळूहळू मग 75 किलोमीटर केलं। आमचं इथं कसनेर क्षेत्र आहे, तिथं पण जाऊन आले। मग असंच चालण्यामध्ये आमचं कळसूबाईचं ठरलं। कळसूबाई ट्रेकवर पण मी जाऊन आले। तिथं यांचं सगळ्यांचं ठरलं की आपण आता कुंथलगिरीला सायकलवर जाऊ म्हणून। मग माझ्या मनात एक खंत आलं, हे जाऊ शकतात, मी पण आता इतकं सायकल केलेली आहे, मग मी का बरं नाही जाऊ शकत। त्या दिवशी मी यांना सांगितलं तुमच्यासोबत मला पण यायचंय कुंथलगिरीला। यांनी मला सांगितलं तू करू शकते, पण तुला प्रॅक्टिसची गरज आहे म्हणून। नंतर हळूहळू मी, माझा छोटा भाऊ रौनक ठोळे, माझी बहिणीचे हस्बंड संकेत पहाडे, मी स्वतः, माझे हस्बंड, आम्ही चौघं दररोज प्रॅक्टिस स्टार्ट केली। थोडं थोडं करता करता 25 किलोमीटर, 30 किलोमीटर अशी आम्ही सायकलिंग केली। त्यानंतर आम्हाला असं एक दिवस ठरलं की आपल्याला आता कुंथलगिरीला जायचंय, पण माझ्या मनात एक खंत